शुद्ध बीजापोटी फडे रसाड गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका मने जाती ताप दरुषणे विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी प्रथम नमूतो विनायक ठेवुनी गुरुचरणी मस्तक वदेल प्रासादिक वाणी हरिहरांचे पवाडे माझी ऐसी ब्रिदावडी दासे दासत्वागडी पानेरीने मार्ग मडी जीवन घ्या रे कापडी हो सत्यम ज्ञानानंतम नित्यम नाकाशम परमाकाशम गोष्ठ प्रांगण रिंगमलोलम नायासम परमायासम माया कल्पित नाकारम नाकारम भुवनाकारम स्मायानाथम नाथम प्रणमत गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानि सवादापनोदार दीक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम संपाद्य ज्ञानमचे विदाय भक्ती मिलोकितोयन समाधी राजा वैराग्यवंतम स्विचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम हात जोडा सर्वजण शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्यार्थे हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते नमो ज्ञानेश्वरा 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 हरि उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्योती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्तया
शुद्ध बीजापोटी फडे रसाड गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत युको कमी करा फक्त. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्ञानाचे सागर भक्तीच्या आगर वैराग्याचे शिखर असणारे ज्यांच्या अभंगवाणीकडे पाहून वारकरी संप्रदायाच्या विचाराने अथवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनाने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा लाभलेले देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट इतकेच नाही तर हिंदू धर्म संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे जगतवंदनीय जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा फार नाही 4 चरणांचा असून प्रस्तुत अभंगातून तुकोबराय नामरूपी बीजाचं कार्य कारण भाव संबंध सांगणारा अभंग आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. वैराग्य रसिक वारकरी संप्रदायाचे परमोच्च मानबिंदू असणारे जगतवंदनीय जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज, आदिमाया योगमायाची स्वरूप असणारे साहेब मुक्ताबाई आणि स्वानंद सुकनाशी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज, स्वानंद सुकनाशी गुरुनाम गुरु श्री हरिभाऊ महाराज दाताळकर या सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह संकीर्तन सोहळा दरवर्षी परवाने ह्याही वर्षी सर्वच गावकरी मंडळीच्या सहकार्याने, भजनी मंडळीच्या सहकार्याने आणि सर्वच तरुण मंडळीच्या सहकार्याने आपण ह्याही वर्षीचा सोहळा आनंदाने पार करतोय. श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह तथा संगीत भागवत कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करतायत हरिभक्तबाईन विदर्भ कन्या सुश्री तेजस्विनी दिदी पाठक महाराजांच्या मुखारविंदातून आपण आजपासून कथा श्रवण करतायत. अनेक संत महात्म्यांचा आपल्या कथेला आशीर्वाद आहे. बरीच मंडळी कीर्तनाकरता जी उपस्थित आहे, विशेषतः कीर्तनाला ज्यांची साथ आहे हरिभक्तपरायण मृदंगाचार्य वैभव महाराज सुरसे, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज जरारे आहे आणि हरिभक्तपरायण आमच्या सोबत आलेले आमचे भागवतजी महाराज रिंगणे आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वच गावकरी मंडळीच्या सहकार्याने माझ्यापर्यंत आलेली सेवा आपल्या भागातलं एक अलौकिक रत्न. आता कीर्तनकार मोठं होण्याकरता काही प्रयत्न लागत नाही. थोडंसं वांगळा मार्ग आपण वापरला, थोडं समाजाला आवडेल ते देण्याचा प्रयत्न केला की सहज कीर्तनकार मोठा होऊ शकतो. ऐका, पण आपल्या कीर्तनाची मर्यादा न ओलांडता, आपल्या परंपरेला धक्का न लावता मोठे होणारी फार कमी लोक आहेत. त्यातलं एक नाव आहे म्हणजे पाठीमागे उभे हरिभक्तपरायण पंकज महाराज दाताळकर. आपल्या मर्यादेला धाकही नाही, धक्काही नाही. इथं आपण कोणाला उत्तर देत नाही, पण वरती गेल्यानंतर आपल्याला कोणाला तरी उत्तर द्यायचं आहे याची जबाबदारी राखून बरेच कीर्तनकार समाजामध्ये कमी फिरतायत. पण एक गोड व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण महाराज श्री उपस्थित आहे. आणि इतरत्र गोष्टी न सांगण्यापेक्षा कीर्तनाकरता तुम्ही बोलवलाय, कीर्तनाच्या माध्यमातून 1 तासाची 1.25 तासाची कीर्तनरूपी सेवा देण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा भजन होईल तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सर्वांनी टाळी वाजवा आणि तुमचं लक्ष कीर्तनात असू द्या. विठाला ही जागा म्हणजे बरेच मोठे महात्मे या जागेवरती कीर्तन करून आलेले गेलेले आहे आणि मोठ्यांच्या गादीचा अपमान होता कामा नाही. त्या चकोरीबद्ध कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करेल. फार गोड नियोजन आहे. पहिलाच दिवस आहे, गॅप न बसले तुम्ही, काय अडचण नाही, थंडी कमी आहे. पण सर्वच गोर मंडळी कीर्तना करतात, तरुण मंडळी गावातलेच आहे का सर्व वा वा, एकदा टाळी वाजवा बा त्यांच्याकडे. बरेच मुलं कीर्तनामध्ये गावातले दिसत नाही महाराज. आपण सर्वच मंडळी टाळकरी आहे, वारकरी आहे, गोड आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये टाळ येतो आणि ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ येते तो मुलगा मोठ्यापणी महाराज होतो की नाही माहिती नाही. त्याच्या बापाने कमवलेल्या इज्जतीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये भर घालतो की नाही तेही माहिती नाही. पण ज्या ज्या मुलाच्या गळ्यात टाळ येतो आणि ज्या ज्या मुलाच्या गळ्यात माळ येतो तो आपल्या बापाची इज्जत नखा एवढी कमी होऊ देत नाही. एवढी ताकद एका टाळाची आहे, एवढी एका ताकद एका माळची आहे. आणि सर्वच आपल्या गावातील हे आपलं नाही,
अनेक लोकांनी पेरून गेलं, त्याचं हे फळ आपल्याला मिळते आहे. बरोबर, बाबांचा आशीर्वाद आहे, साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे. ऐका, अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे. मला असं वाटतं या मंडपामध्ये आज असा एकही नसेल की त्यांचा हा अभंग पाठ नसेल. शुद्ध बीजा पोटी फडे रसाड गोमुटी, पूर्ण अभंग जरी पाठ नसला बाबा, पण मला खात्री आहे की पहिलं चरण प्रत्येकाचं पाठ असेल, प्रत्येकाचं. समजा एखादा जर नसेल, महाराज आमचा अभंग पाठ नाही, पहिलं चरणही पाठ नाही, तर गाडीमध्ये आम्ही दोघंच आले, म्हणजे आपल्या गाडीमध्ये अजून 2-3 जण बसता. आमच्या गावाला जाताना मोठा तापीचा पूल लागतो, पिंपरी नांदूच्या पलीकडे. आले का महाराज तुम्ही? भला मोठा पूल लागतो, तिथपर्यंत या, बाकीचं तिथं बघू आहे की नाही. ऐका, मला असं वाटतं जवळ जवळ हा अभंग प्रत्येकाचा पाठ आहे. पहिलं चरण तर पाठच आहे. हा अभंग मी 2017-18 संस्थेमध्ये असताना गुरुवरे शिंदे माऊलींनी पहिल्या दिवशी सेवा घेतली होती या अभंगावरती, आणि महाराजांनी नामपर चिंतन या अभंगावर फार गोड मांडलं. या अभंगाचा भाव आपल्याला ओढून तोडून आजचा नामपर चिंतनातला कुठे अलिखित स्वरूपाचा नियम आहे, पण पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर चिंतन करायचं, नाम घ्यायचं, नाम घ्यायचं. नाव घेण्याकरताच आपण इथं सर्वजण आलेले आहात, भगवत चिंतन करण्याकरता आपण इथं आलात. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, गुरुवरे मोठे बाबा सांगायचे, भगवत चिंतन करण्याकरता जर आपल्याला इथपर्यंतचा प्रवास करावा लागत असेल घर सोडून, तर देवाचं चिंतन सोपं आहे का अवघड आहे? तुमच्या मनक्यात गॅप नेणं कोणाच्या? मग असं करत जा, नाही तर असं करत जा, म्हणजे मला कळलं पाहिजे. ऐका, भगवत चिंतन करण्याकरता जर आपल्याला इथपर्यंत यावं लागते, तर देवाचं चिंतन नामस्मरण सोपं आहे का अवघड आहे? आपण जर हरिपाठ घेत असेल तर महाराज आम्हाला माहिती आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे किंवा सोपे वर्मा सांगितले संती. पण जसं भगवान परमात्म्याचं चिंतन सोपं आहे, नामस्मरण सोपं आहे, अशी प्रमाण गाथ्यामध्ये सापडतात. तसंच भगवान परमात्म्याचं नामचिंतन अवघड आहे, कठीण आहे, अशी सुद्धा बरेच प्रमाण गाथ्यात आहे. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, किंवा ज्ञानोबा असं बोलतात, जयाचे वाचे पुळा भोजे अखंड नामनाच तसे माझे, जे जन्म सहस्र ओळखी जे एक वेळ मुखासी यावया. भगवान परमात्म्याचं नामस्मरण येण्यामध्ये, मुखामध्ये येण्याकरता 1-2 जन्माची नाही, हजारो जन्माची पुण्य लागते. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, त्याचे मुखी येईल हरीचे नाम. त्याच्याच मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन येते. मग महाराज तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोपंही सांगितलं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन अवघडही सांगितलं. मग नेमकं भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोपं का अवघड? तर प्राप्त स्मरणीय गुरुनाम गुरु वारकरी संप्रदायाचे समन्वय महर्षी मारुती बाबा कुरेकर असं सांगतात, भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामधून घेण्याकरता सोपं, मात्र मुखात येण्याकरता अवघड. विठ्ठला पण ते आपल्या मुखामध्ये सदोदित आलं पाहिजे. त्याच्याकरता या अभंगातून तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा, नामस्मरणाचा कार्यकारण भाव संबंध सांगताय. अभंग सर्वांचा पाठ आहे. या अभंगाकडे जर आपण पाहून असं वाटते आपल्याला वरून वरून, तुकोबाऱ्याला बोलायचं होतं परमार्थाच्या दिशेने, पण तुम्ही आपण या अभंगाचा अर्थ ओढून ताडून आणला प्रपंचाच्या दिशेने. आपल्याला काय वाटते? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे बाप जर चांगला असेल तर त्या चांगल्या बापाचा मुलगाही चांगलाच निघतो, असं तुम्हाला मला वाटते. सरळ आहे त्या अभंगाचा भाव आपल्याला असा वाटतो, महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण प्रत्येक ठिकाणी असं पाहायला मिळत नाही की बाप जर चांगला आहे तर मुलगा चांगलाच निघतो. असं जर असतं तर संतांनी म्हटलं नसतं, संतांचे ते आप्त नव्हती संत. तसं पाहायला बऱ्याच वेळेला मिळत नाही. एखाद्या वेळेला आपल्याला असं दिसू शकते, जर कीर्तनकार बापाने मुलाकडे लक्ष चांगलं नाही दिलं तर तो वांगमार्गाला जाऊ शकतो. नाही गेलेले बरेच प्रकरण आहे. एवढंच नाही, भविष्यामध्ये एखाद्या व्यसनी बापाचा मुलगाही कीर्तनकार होऊ शकतो. म्हणजे जिथं जिथं बाप चांगलाच आहे तिथं तिथं मुलगा चांगलाच निघतो, असं प्रकरण दिसत नाही. मग महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी संगती लावायची कशी लावायची आहे का? तुकोबाऱ्यांना बोलायचं होतं परमार्थाच्या दिशेने, आपण ओढून तोडून नेलं प्रपंचाच्या दिशेने. जर असं म्हटलं की बापही चांगला असला तर मुलगा चांगलाच निघतो, पण प्रत्येक वेळी असं पाहायला मिळत नाही. कुठे कुठे बीज शुद्ध आहे तर शुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे.
कुठे कुठे बीज अशुद्ध आहे तर अशुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. कुठे कुठे बीजही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. कुठे कुठे बीजही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. क्रमाक्रमाने पाहू. ऐका, बीजही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. बीज आहे धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्र रूपी या बीजाला लागलेलं फळ आहे कोण? दुर्योधन. बीजही अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे. किती अशुद्ध आहे? जी गीता भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांना सांगितली. कुठं? मलकापूरमध्ये बस स्टँडवर. कुठं सांगितली? मला इथला आवाज द्या थोडा, मॉनिटरला वरचा कमी केला चालेल. भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांना कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली. असं म्हणतात तशीची तशी गीता संजयाने टेलिव्हिजन लावून सांगितली. कोणाला? धृतराष्ट्राला पण उद्धार झाला नाही. अर्जुनाच्या एकट्याच्या माध्यमातून आपला सर्वांचा उद्धार झाला की नाही? अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर जे फेडिले अर्जुनाचे. असंच आहे ना? अरे संसारा एवढे थोर जे फेडिले जगाचे. जसं गाय दूध देते कोणाकरता? फक्त आपल्या वासरा करता. ज्ञानोबारांनी फार गोड दृष्टांत दिला. परी ओसाचे नि ओरसे दुबते होय घर दिसे झाले पांडवाचे नि मिसे जगत उद्धरण. तसं गीता भगवान परमात्म्याने अर्जुन महाराजांकरता सांगितली. पण तीच गीता आज तुमचा माझा सर्वांचा उद्धार करते. पण ती गीता जशीची तशी सांगितल्यानंतर सुद्धा धृतराष्ट्राचा उद्धार झाला नाही. कारण एकच आहे, बीजही अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. पण महाराज कुठे कुठे बीज शुद्ध आहे पण शुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. कोणतं आहे बीज? बीज आहे श्रीकृष्ण यादव आणि श्रीकृष्ण यादव या शुद्ध बीजाला लागलेलं फळ आहे लालू प्रसाद यादव. आता माझ्याकडे काही नाव नाही, 2-3 दिवस जे झामलं जे सापडलं ते आणलं. बीज शुद्ध आहे. कोण आहे? भगवान परमात्मा आयुष्यभर गायीची सेवा केली पण त्याच बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. तुम्ही 6व्या दिवशी कथा पाहणार आहे. भगवान परमात्म्याचा मुलगा आहे जांबवतीचा. काय नाव? सांब नावाचा. सांब नावाचा मुलगा आहे. साडी परिधान केली आणि साधूच्या समोर उभा राहिला. साधूची परीक्षा घेतली, थट्टा केली, मस्करी केली. सांगा मला मुलगी होईल की मुलगा होईल? साधूने श्राप दिला, तुला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, मुसळ होईल. साधूची थट्टा केली. बीज शुद्ध आहे पण शुद्ध बीजाला लागलेलं फळ अशुद्ध आहे. मंडळी ऐका, कुठे कुठे बीज अशुद्ध आहे पण अशुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. कोणता आहे सांगू? ऐका. बीज इतका शुद्ध आहे त्याचं ब्रीदच होतं. नाम घेऊन आधी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. तो देवाचं नाव घेत नाही, जाऊ द्या सोळा. पण जो देवाचं नाव घेत नव्हता, जे देवाचं नाव घेत होते त्यांनाही देवाचं भजन करू देत नव्हता. तो रस्त्याने चालला तर म्हणायचं म्हणा जय हिरण्यकश्यपू, जय हिरण्यकश्यपू. आजही बरेच लोक आहेत तसे, जय हिरण्यकश्यपू. म्हणजे ते तर वारी करत नाही पण वारी जाणारे म्हणता कुठे चालले वारीले? वा मजा आहे, करा फराय फार दाबून चालले वारीला. मी नाही सांगत, ज्ञानोबारांनी फार गोड दृष्टांत दिला. आपण न करी यात्रा दुजी आसे जाऊन दी. आपण न करी यात्रा दुजी आसे जाऊन दी. हो आपण न करी यात्रा दुजी आसे जाऊन दी. आपण न करी यात्रा दुजी आसे जाऊन दी. हो विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी. ओ विषयाला लंपट शिकवी अविद्या निर्बुद्धी. ओ विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी. विषयाला लंपट शिकवी अविद्या निर्बुद्धी. रंडी कपाळ कपाड जाती नाम नाही वाची.
म्हणतात तो करंट आहे. आपण न करी यात्रा तुझी अशी जाऊन येते. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही, दुसऱ्याला घेऊ देत नाही, तो हिरण्यकश्यपू आहे. हिरण्यकश्यपू असं अशुद्ध बीज आहे की देवाचं भजन करत नाही, यात नवल नाही. पण जे लोक देवाचं भजन करतात त्यांनाही देवाचं भजन करू देत नाही. अशुद्ध बीज आहे. पण अशुद्ध बीजाला लागलेलं एवढं सुंदर फळ आहे, एवढं शुद्ध फळ आहे की बाप देवाचं भजन करत नाही, बाप देवाचं नाव घेत नाही, पण बीज एवढं सुंदर आहे, फळ एवढं सुंदर आहे की तो देवाच्या नावाशिवाय दुसऱ्याचं नावच घेत नाही. बीज आहे हिरण्यकश्यपू, आणि हिरण्यकश्यपू रूपी या बीजाला लागलेलं फळ आहे भक्त प्रल्हाद. किती शुद्ध बीज आहे, किती शुद्ध फळ आहे का. ज्या वेळेला नृसिंह अवतारामध्ये भगवान परमात्मा भेटताय भक्त प्रल्हादाला, आणि भक्त प्रल्हादाला भेटल्या भेटल्या विचारलं, भक्त प्रल्हादा माग तुला काय पाहिजे. त्यावेळेला भक्त प्रल्हाद बोलतात, देवा मला काही नको हो, मी काही मागून जर भक्ती करत असेल तर ते भक्ती नाही, तो व्यापार आहे. मला व्यापार करायचा नाही, मला भक्ती करायची. अरे माग भक्त प्रल्हादा, अरे तुझं यादीमध्ये भक्ताच्या यादीत पहिला क्रमांक आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक यादीत पहिला क्रमांक, माग काय पाहिजे तुला. त्यावेळेला भक्त प्रल्हाद बोलतो, देवा या भक्ताला तुम्हाला काही द्यायचंच असेल, या प्रल्हादाला तुम्हाला काही द्यायचं असेल तर एक द्या, की उभ्या आयुष्यामध्ये कोणाकडे काही मागायची वेळच येऊ नका देऊ, एवढं मला द्या. बीज अशुद्ध आहे, पण अशुद्ध बीजाला लागलेलं फळ शुद्ध आहे. पण कोठे कोठे बीजही शुद्ध आहे आणि शुद्ध बीजाला लागलेलं फळही शुद्ध आहे. कोणतं आहे बीज ऐका, बीज आहे कबीरजी, आणि कबीरजी या बीजाला लागलेलं फळ आहे कमालजी. बीजही शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. विठाला विठाला किती शुद्ध बीज आहे का. ज्यावेळेला सकळ संत मांडियाडी तीर्थयात्रा करण्याकरता निघाली, ज्ञानोबारांना तीर्थाचे निमिषे जगत उद्धरण, तीर्थही करू आणि जगाचा उद्धारी करू, याच्या करता ज्ञानोबाराय कोणीतरी सोबत पाहिजे वारी करता, भजन करण्याकरता. म्हणून भक्त शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांना घेण्याकरता आले. नामदेव महाराज म्हणतो, मी यायला तयार आहे, पण तुम्ही एक काम करा, देवाला विचारा. देवालाही पाहिजे होते की तुम्ही जा दोघ जण वारी करा. देवाच्या परवानगीने आशीर्वादाने दोघांनी वारी सुरू केली, दोघांनी आरंभ केला. तीर्थयात्रा करता 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 असं म्हणे काशी क्षेत्रापर्यंत प्रवास केला. काशी क्षेत्रापर्यंत प्रवास केला. बीजही शुद्ध, फळही शुद्ध आहे का. काशी क्षेत्रापर्यंत प्रवास केला. सर्व दूर बातमी पोचली. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, छोटीशी मुक्ताबाई, नामदेवराय, सर्वचे सर्व सकळ संत मांडियाडी तीर्थयात्रा करण्याकरता निघताय. ही बातमी फक्त आनंद लोकांपर्यंतच नाही, काशीची देवता आहे, त्याचं नाव आहे काशी विश्वनाथ. त्या काशीच्या विश्वनाथापर्यंत बातमी पोहोचली. हळूहळू दरकोस दर मुक्काम करता 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 सर्वचे सर्व संत मांडियाडी काशी क्षेत्रापर्यंत पोहोचले. त्यावेळेला काशीच्या विश्वेश्वराला वाटलं, भविष्यामध्ये बाकीचे लोक बरेच येतील, दर्शन घेऊन जातील, पण याच्यानंतर ज्ञानोबा आपल्या जवळ येता की नाही माहिती नाही. मला असं वाटते बाकीचे लोक जाताच आहे स्वागता करता, पण काशीचा विश्वनाथ सुद्धा आपल्या स्वतःच्या आसनावरून खाली उतरला आणि ज्ञानोबारांना घेण्याकरता गेले. फक्त ज्ञानोबारांना घेतलं नाही, ज्ञानोबारांचा हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. नामा म्हणे सोळा बाई, ज्ञानदेव सर्वांना. नामा म्हणे सोळा बाई, ज्ञानदेव सर्वांना. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत. बोलत चालत दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत.
विश्वनाथ आपली जागा सोडून ज्ञानोबारांना घेण्याकरता आले. फक्त घेतलं नाही, ज्ञानोबारांचा हात धरला आणि हात धरून दोघंचे दोघं गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेले. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. तिथं आले बरं. फक्त ज्ञानोबारांना सर्वचे सर्व आहे. जसे गंगेमध्ये आले, गंगेमध्ये आल्यानंतर गंगाबाईला वाटलं रोज आपलं पाणी, रोज एक दिवस असं नाही, रोज आपलं पाणी काशीच्या विश्वनाथाच्या चरणावर अभिषेक करण्याकरता जाते. दिवस खाली नाही, प्रत्येक दिवस आपलं पाणी काशीच्या विश्वनाथाच्या अभिषेकाकरता जाते. कदाचित पुन्हा एखाद्या वेळेला काशीचा विश्वनाथ इथं येऊ शकतो, पण हा महात्मा आलेला ज्ञानोबाराय पुन्हा येतो की नाही माहिती नाही. म्हणून गंगाबाईने ज्ञानोबारांच्या पायाला मिठी मारली. जशी मिठी मारली, प्रत्यक्षदर्शी नामदेवराय हजर होते. नामदेवराय बोलतात, नामा म्हणे 16 बाई ज्ञानदेव सर्वाठाई. अहो येतच नाही, ज्ञानोबाराय विश्वव्यापक आहे. 16 त्यांना असं म्हणता ही बातमी सर्व काशी क्षेत्रामध्ये पसरली. बीजही शुद्ध, फळही शुद्ध आहे का, ही बातमी सर्वदूर पसरली. काशीमध्येच राहणारे आहे, त्यांचं नाव आहे कबीरजी. कबीरजींचा मुलगा कमालजी. असं म्हणे कमालजी पर्यंत ही बातमी पोहोचली. कमालजी पळत पळत आले. कमालजी पळत पळत आले. लहानपणापासून ज्या निवृत्तीनाथांचं, ज्ञानोबारायांचं, सोपान काकांचं, मुक्ताबाईचं चरित्र आपण कानावरती ऐकतोय, आज प्रत्यक्षदर्शी ते पाहण्याकरता मिळणार आहे म्हणून भाल्या वेगाने पळत आले. पळत आल्यानंतर ज्ञानोबारायांकडे आले आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती नतमस्तक झाले. दंडवत केल्यानंतर उठवलं ज्ञानोबारायांनी. आपण कोण, आपण कोण विचारल्यानंतर परिचय दिला. मी कबीरांचा मुलगा, माझं नाव कमाल आहे. ज्ञानोबारांनी सुद्धा परिचय दिला, मी विठ्ठल पंतांचा मुलगा ज्ञानोश्वर. का परिचय दिला असा ऐका. कारण ज्ञानोबारांचे वडील विठ्ठल पंत आणि कमालजींचे वडील कबीरजी, या दोघांचे गुरु एकच. काशीतले ज्यावेळेला संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली ना, त्यावेळेला रामानंदाचार्यांकडून दीक्षा घेतली. आणि ज्ञानोबाराय बोलतात, कमालजी अहो काशीकडून येण्याचं कारणच एक आहे, आम्हाला तुमच्या वडिलांची भेट घ्यायची आहे. 4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन तुमच्या वडिलांपर्यंत बातमी पोहोचवा. छोटीशी मुक्ताबाई आहे, फार भूक लागली आहे. ज्ञानोबाराय आहे, सर्वचे सर्व येत आहे, तुमच्या वडिलांपर्यंत बातमी पोहोचवा. इतक्या वेगानं पडत गेले कमालजी. कारण आतापर्यंत फक्त ज्ञानोबारांचं चरित्र कानावरती होतं, लहानपणापासून वडील सांगत होते, त्या गोष्टी आतापर्यंत कानावर होता. पण आज प्रत्यक्षदर्शी आपल्या घरी ज्ञानोबाराय येणार आहे, मुक्ताबाई येणार आहे म्हणून पळत पळत घरी गेले. सकाळची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. बाप देव पूजा करत होते. आवाज दिला, बाबा बाबा ज्ञानोबाराय येत आहे, हो बाबा संत येत आहे. संत येत आहेत, ज्ञानोबाराय येत आहे. एवढं ऐकलं, देवपूजा बाजूला सारली. देव सारावे परते, संत पूजावे आरते. जर देव येत, संत येत असतील तर देवाला बाजूला सोडा. बाहेर आले. वा कमाला, फार बातमी सुंदर सांगितली तू, सर्व मिळेल आयुष्यात. पंचंद्र अमृत सुखे से उवेल, असता जाता रवी धरवेल. बाय हेडा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. फार चांगली बातमी सांगितली. सर्व भेटेल आयुष्यात पण संत मिळत नाही. बाबा संत येत आहे आपल्या घरी. वा 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 कमाला. जर संत आपल्या घरी येत असतील तर ऐक, संतांचे पायी खर्चावे शरीर, सांगतो कमीर कमालाशी. अरे आपला देह गेला तरी चालेल पण त्यांच्या सेवेमध्ये गेला पाहिजे. बाबा आपल्या घरी संत येत आहे पण फक्त बसण्याकरता नाही. छोटीशी मुक्ताबाई बाबा, तिला भूक लागली हो बाबा. तिचा चेहरा सांगत होता, भजन करण्याकरता, तीर्थयात्रे करण्याकरता पोटामध्ये अन्न लागते, ताकद लागते, पण तिच्या चेहऱ्यावरती जी ताकद कमी होती बाबा, तिला फार भूक लागली आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं की मी तुमच्या घरी जेवणा करता येणार आहे. दोघं बाप मुलं दोघं ढसा रडायला लागली. त्यावेळेला कमालजी विचारताय बाबाला, बाबा काय झालं तुम्हाला आनंद नाही का? आपल्या घरी संत येत आहेत ना, ज्ञानोबाराय येत आहे. इतक्या दिवसापासून ज्यांची तुम्ही वाट पाहत होते ते आपल्या घरी येत आहे, रडता कशा करता? अरे कमाला, मी रडतो याच्या करता की संत आपल्या जीवनामध्ये येत आहे, फार आनंद आहे. पण संत भोजनाकरता येत आहे आणि आपल्या घरामध्ये एवढी परिस्थिती नाही की त्यांना आपण भोजन घालू शकतो. आपल्या घराची परिस्थिती अशी की कुत्रे घर राखीती, माणसं नाही. अरे आपल्या घरामध्ये एखादा उंदीर जरी आला तरी तू उपाशी जातो, संतांना भोजन कधी घालशील कमाला? बाबा काळजी नका करू. अहो आपल्या घरात धान्य नाही पण वाण्याच्या दुकानात आहे की नाही? अहो मी जातो आणि वाण्याच्या दुकानातून धान्य आणतो. कबीरजी बोलतात, कमाला खरं आहे तुझं, पण वाण्याच्या दुकानातून धान्य आणण्याकरता खिशात पैसे लागतात, आपल्या खिशात पैसे नाही.
बाबा माहितीये, ज्यावेळेला आपल्या खिशात पैसे असताना बाबा त्यावेळेला वाण्याच्या दुकानाचा दरवाजा समोरून असतो, पण बाबा ज्यावेळेला खिशात पैसे नसतात त्यावेळेला समोरच्या दरवाजाने कोणी जात नाही हो, पाठीमागून दरवाजा पाडावा लागतो. म्हणजे चोरी करायची हो बाबा, चोरी करायची. काही झालं तरी चालेल बाबा, पण तुम्ही सांगितलं ना संतांचे पै खर्चावे शरीर, आता शरीर गेलं तरी चालेल बाबा, पण संत मात्र उपाशी जाता कामा नाही. ऐका किती शुद्ध बीज आहे, किती शुद्ध फळ आहे. असं म्हणे स्वतः कमालजींनी पिशवी घेतली आणि धान्य चोरण्याकरता गेली. वाण्याच्या दुकानाचा दरवाजा पाठीमागून पाडला, आत गेले, अन्न चोरलं कमालजींनी. पण किती? पोटापुरते अन्न. कोणाच्या? फक्त ज्ञानोबा संत जेवतील एवढं चोरलं. पण चोरी केल्यानंतर ज्या वेळेला पिशवीला गाठोडीला गाठ मारली त्यावेळेला लक्षात आलं की आपण गेल्यानंतर कदाचित या शिद्रामधून एखादा दुसरा आला आणि त्याने जर वाण्याचं चोरून नेलं तर जबाबदारी आपल्यावर आहे, पाप आपल्यावर पडेल. ज्याचं चोरतोय त्याला सांगून तरी गेलो पाहिजे. चरित्र भाग तुम्हाला माहिती आहे. असं म्हणे कमालजींनी चोरी करता करता आवाज दिला, वाणी बो, अहो चोर आहे. चोर म्हटल्यानंतर कमालजी पळायला लागले. वाण्याला जाग आली, काठी घेतली, पाठीमागे पडताय. पडता 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 ज्या छिद्रातून हात आले होते त्या छिद्रातून कमालजी बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय. हात बाहेर काढलं, मस्तक बाहेर पाडलं, कमरे एवढा भाग बाहेर निघाला. तेवढ्यात पाठीमागून वाण्याने पकडलं. वाणीबाने पकडल्यानंतर कमालजीला मारायला सुरुवात केली. चोराला पकडल्यानंतर कोणी पूजा करत नाही, बदा 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 मारायला सुरुवात केली. चरित्र भाग असा सांगतो की कमालजींच्या कमरेचा खालचा भाग असा कोणताच राहिला नव्हता की तो रक्ताने ओला बंब चिला बंब झाला नव्हता. सर्व रक्त बंबाळ झालाय. आवाज देताय, बाबा बाबा घ्या होई धान्याची पिशवी, घ्या बाबा धान्याची पिशवी. स्वतः बाप समोर आहे, रडताय आणि मुलाच्या चेहऱ्यावरती भाव पाहून बापही रडतोय. कमालजी विचार करताय, माझ्या चेहऱ्याकडे पाहून जर माझा बाप रडत असेल तर मला रडणं थांबावं लागेल. भावनेमध्ये जर बाप अडकला तर संत उपाशी जातील. घाव सहन केला पण चेहऱ्यावरती रडणं थांबवलं. बाबा घ्याई धान्याची पिशवी, पण बाबा एक उपकार करा, एक उपकार करा. तुम्ही फक्त धान्याची पिशवी नेली बाबा तर या वाणीबुवाच्या आवाजाने सर्व गाव गोळा होईल. आणि गाव गोळा झाल्यानंतर जर लोकांना कळलं, ज्ञानोबाऱ्यांना कळलं की चोरी करणारा कमाल आहे तर आपल्या घरी अन्न शिजू देणार नाही. आणि चोरीचं अन्न आहे म्हणून ज्ञानोबा जेवणार नाही. एक उपकार करा बाबा, तुम्ही सांगितलं ना संतांचे पै खर्चावे शरीर, योग्य वेळ आहे. एक उपकार करा, घरी जा बाबा आणि घरी जाऊन विडा आणा. विडा आणून बाबा फक्त धान्याची पिशवी नाही हो, या कमालाचं शिर सुद्धा घेऊन जा. ऐका किती शुद्ध बीज आहे, किती शुद्ध फळ आहे. आपल्या घरी संत जेवले पाहिजे म्हणून कमालजी घरी जात, कबीरजी घरी जात आहे. घरून विडा आणला. विडा आणल्यानंतर एका हातामध्ये पिशवी घेतली, खाली ठेवली, दुसऱ्या हाताने स्वतःच्या मुलाची शेंडी धरली आणि शिरच वेगळं केलं. कमालाने शिर खंडोनी आपुले, कमालाने शिर खंडोनी आपुले, कमालाने शिर खंडोनी आपुले, कमालाने शिर खंडोनी आपुले, संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, संतांची पायी कर्तव्य शरीर, संतांची पायी कर्तव्य शरीर, संतांची पायी कर्तव्य शरीर, संतांची पायी कर्तव्य शरीर. संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, संत मानवले तिन्ही लोक, संतांची पायी कर्तव्य शरीर,
कमालाने शिर खंडोनी आपुले, बीजही शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. म्हणून वारकरी संप्रदायानं म्हटलंय, आधा भगत कबीर पुरा भगत कमाल. वारकरी संप्रदायावर जर बीज शुद्ध असेल, फळ शुद्ध असेल तर जाती धर्म पाळली जात नाही. तसं बौद्धाच्या संतांना कुठलीच जात नसते बा. पण दुर्दैव असं आहे की ते तुमच्या माझ्या डोक्यातून जात नसते. हा, संतांना जात नाही. जाती न पूछो साधू की पुछली जियो ज्ञान, जाती न पूछो साधू की पुछली जियो ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहन दो म्यान, कबीरा पड़ी रहन दो म्यान. कुठाली जात? अरे चोखा मेळा बंका जातीचे. अजून नाही, याच्या पुढे यादी दिली. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना विधान विष्णुदास, सेना विधान विष्णुदास, सेना विधान विष्णुदास, सेना विधान विष्णुदास. धर्म ज्यांचा लाला नारायण, धर्म ज्यांचा लाला नारायण, धर्म ज्यांचा लाला नारायण, धर्म ज्यांचा लाला नारायण. मग महाराज बरंच प्रकरण तुम्ही सांगितलं, कुठे बीज शुद्ध आहे, कुठे फळ शुद्ध आहे. मग तुम्हाला बीज सांगायचं कोणतं आहे, फळ सांगायचं कोणतं? एवढी तर विसंगती या प्रकरणामध्ये दिसते. तुम्ही आल्यापासून शुद्ध बीज शुद्ध फळच सांगताय. माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळते ना? नाही तर मग महाराज म्हणजे काय आणलाय? तसं काही नाही ना. आपल्याकडे काय थोड्या थोड्या अंतरांतर भाषा बदलत असते. मी नेहमी सांगतो, सर्वांना कळते ना. नाही आता असं होईल, समोरच इंग्रजी बाई चालली होती. कोणती बाई? गुरुरू वक्ते बाबा सांगायचे 2015-17 ऐकलं आहे का? फार गोड सांगायचे बाबा. समोर कोणती बाई होती? इंग्रजी. समोर इंग्रजी बाई आणि पाठीमागे मराठी बाई. समोर इंग्रजी, पाठीमागे मराठी, समोर इंग्रजी, पाठीमागे मराठी. डाव्या साईडला सुंदर सूर्यफुलाचा बगीचा होता. कशाचा बगीचा होता? कशाचा होता? हा, असं जरा मोकळं मोकळं सूर्यफुलाचा बगीचा होता. त्या इंग्रजी बाईला तो सूर्यफुलाचा बगीचा फारच आवडला. त्या इंग्रजी बाईनं सूर्यफुलाच्या बगीच्याकडे पालन मोठ्या नाव दिला. वाव, वंडरफुल. हे मराठी बाई विचार करे, हे कोणतं फुल आहे? हे तर सूर्यफुल आहे. पण हे बाई कोणतंच फुल म्हणते म्हणे. तिला फारच आवडलं ते, तिने पुन्हा आवाज दिला, वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे घुबड, सूर्यफुल आहे म्हणे ते. म्हणजे हिचं तिला कळत नव्हतं, तिचं माझं कळते. तुम्हाला चाल देऊन 12 वाजेपर्यंत, 12 पर्यंत जीव घ्या ना आपला. ऐका, बोलत जा. हे कसं आहे, बाकीच्या ठिकाणी आपण कोणतंही कसंही कीर्तन, कसं मी करत नाही कसंही, बरं. हां 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 आपण थोडं आपण मोकळं बोलू शकतो प्राधान्य करता. पण ही गादी फार मोठ्यांची आहे. या गादीचा मान ठेवला पाहिजे. थोड्या मोठ्यांनी इथं कीर्तन करून गेलं म्हणून मी त्याच लाईनमध्ये चाललो आहे. तुम्हाला नाही आवडलं तरी चालेल, पण जिथं ज्यांनी इथं कीर्तन केलं आहे ते वरती गेलेले आहे. वरती गेल्यानंतर त्यांना आवाज द्यायचा आहे आपल्याला. हां, तिथं गेल्यानंतर तोंड दाखवण्यासारखं करायचं आहे. म्हणून थोडे फ्रेश बसा तुम्ही, म्हणजे जरा मलाही बरं वाटेल. काही काही लोक कीर्तनात एकदम असे बसले राहतात, पुढे सिरियस, एकदम सिरियस. बरं, हसणार नाही, बोलणार नाही, रड्याच्या विषयाला रडणार नाही, विनोदाच्या विषयाला रडणार नाही. एखादा नवीन असला तर पाहून जाईन नाडू. कीर्तनात एकदम प्रसन्न बसायचं, मोकळं मोकळं. प्रसन्न म्हणजे एकदम प्रसन्न नाही, फक्त मोकळं बसायचं आहे का? महाराज एवढं प्रकरण तुम्ही सांगितलं, कुठे बीज शुद्ध आहे, कुठे फळ शुद्ध आहे. मग नेमकं तुम्हाला बीज सांगायचं कोणतं आहे, फळ सांगायचं कोणतं आहे? तर वारकरी संप्रदायामध्ये 4 पद्धतीचे बीज आहे. कोणत्याही बीजाला नामरूपी फळ लागते. महाराज म्हणतात 4 पद्धतीचे बीज वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतात. एक आहे ज्ञानरूपी बीज, एक आहे कर्मरूपी बीज, एक आहे यज्ञरूपी बीज आणि एक आहे नामरूपी बीज. महाराज ज्ञानरूपी बीज सांगायचं आहे का तुम्हाला? महाराज म्हणतात ज्ञानरूपी बीज पेरण्याकरता भूमी वैराग्याची लागते.
वैराग्य वाचुनी काही ज्ञानाशी तगणीची नाही. जर ज्ञान नसेल, वैराग्य नसेल तर ज्ञान टिकत नाही. आणि या कलियुगातलं ज्ञान टिकतच नाही महाराज, कारण वैराग्य नाही ना. थोडंसं ज्ञान आलं आपल्या की लगेच अहंकार येतो. वैराग्य म्हणजे काय, एखाद्याने इथं 2 तास उभं राहायचं आणि 2 तास वैराग्यावर भाषण करायचं म्हणजे वैराग्यवान झाला का तो वैताग झाला. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळा. वैराग्य म्हणजे काय, वैराग्याचं उदाहरण देत असताना गुरुवारी शिंदे माऊलीने फार सुंदर उदाहरण दिलं. गुरुवारी बाबा म्हणायचे वैराग्य कशाला म्हणायचं, एकदा कीर्तन होतं मामासाहेब दांडेकरांचं मुंबईला, ऐका. वैराग्य म्हणजे काय, तर ही लोकातल्या प्रत्येक भोगाच्या त्यागास वैराग्य म्हणतात. ज्याला नाही म्हणता येते, नकार देता येतो, त्याला वैराग्यवान म्हणतात. एकदा मामासाहेबांना ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता काही पैसा गोळा करायचा होता, ऐका. ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता काही पैसा गोळा करायचा होता. महाराष्ट्रभर आवाज दिला, मला ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करायचं आहे, मदत करा असं म्हणे. मामासाहेबांनी आवाज दिल्यानंतर मामासाहेबांच्या अपेक्षेच्या अगोदर पैसा गोळा झाला. आणि पैसा गोळा झाल्यानंतर मामासाहेबांनी सांगितलं लोकांना, जेवढा पैसा ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता आपल्याला पाहिजे होता तेवढा आपल्याकडे पुरेसा आला. आता लोकांकडून पैसे घेणे थांबवा, कोणाचाही पैसा घ्यायचा नाही. आणि त्याच दिवशी मामासाहेबांचं कीर्तन आहे मुंबईला, ऐका. मामासाहेबांचं कीर्तन मुंबईला. आणि कीर्तन झाल्यानंतर एक सद्ग्रस्त समोर आला, मामासाहेब तुमचं कीर्तन ऐकून अंतकरून भरून आलं. माझ्या कानावरती बातमी आहे की तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता काही पैसा पाहिजे. मी तुम्हाला 1,00,000 रकमी देतो. त्यावेळेला मी तुम्हाला 1,00,000 रकमी देतो, ते पैसे घ्या आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करा. मामासाहेब बोलतात तुम्ही फार उदार अंतकरणातले, पण मला ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाकरता जेवढा पैसा पाहिजे होता तेवढा माझ्याकडे पुरेसा आला. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा मी तुकोबाराच्या गाथ्याचा हातात प्रकाशन घेईल त्यावेळेला प्रथम आवाज तुम्हाला देईल, पहिला आवाज तुम्हाला देईल, पण आता तुमच्या पैशांची मला गरज नाही. पण तो व्यक्ती श्रीमंतीमध्ये ग वर्गातला होता. तो म्हणे मामासाहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरा, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले तरी तुम्हाला 1,00,000 रकमी देणारा दाता शोधूनही मिळणार नाही. मामासाहेब बोलतात तुमचं खरं आहे हो, मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो तरी मला 1,00,000 रकमी देणारा दाता शोधूनही मिळणार नाही. पण तुम्ही आहे का, तुम्ही फक्त महाराष्ट्रभर नाही, तुम्ही संपूर्ण भारतभर भ्रमण करा, तुम्हालाही 1,00,000 रकमी नाकारणारा कीर्तनकारही भेटणार नाही. त्याला म्हणायचं वैराग्य. फक्त वैराग्य नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ ते आमच्याकडे नाही महाराज. मग ज्ञानरूपी बीज पेरण्याकरता वैराग्य लागते. पाकिटात 500 जर कमी आता जप लागत नाही. माझं नाही सांगत आहे मी माझ्या डोळ्यांनी वैराग्यवन महात्मा एकच पाहिलं बा. त्यांचं नाव आहे गुरुवारी रवींद्र बाबा हरणे. तुम्हाला आवडे की ना आवडे, एकच महात्मा. मुंबईला गेले, नागपूरला गेले, कुठेही गेले, पूजा करून आले. कीर्तनून 2ला आले, 3ला तरी 3ला मंदिरात आहे, बिना पाकिटच्या मंदिरात आहे. विठ्ठल फार कमी लोकांकडे वैराग्य महाराज. मग तुम्हाला वैराग्य सांगायचं का महाराज म्हणता वैराग्य नाही. ज्ञानच वैराग्यच नाही तर ज्ञान कुठून टिकणार आहे. मग ज्ञानरूपी बीज नाही. नंबर 2 कर्मरूपी बीज. कर्म काय चांगले आमच्या अंतकरण आजही शुद्ध झाले नाही. शेजारच्याने आजही गाडी घेतली तर आमचा 8 स्फोट टुकते. तुमच्या गावचं नाही, पाकिस्तानातलं चाललंय. असं जर कंडिशन असेल महाराज तर कुठे आमचे कर्म चांगले. कर्मरूपी बीज नाही. मग महाराज यज्ञरूपी बीज दिसता का आपल्याला यज्ञ करणारे लोक. मी फक्त यज्ञ करणारा एकच महात्मा पाहिला, तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. वारकरी संप्रदायाचे सर्वदर्शनाचार्य, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य गुरुवरे निवृत्ती बाबा वक्ते. दिसायचे की नाही बाबा कुठे वरे. पंढरपूरला गेलं तुम्ही, वरच्या खोलीमध्ये कपडे काढून यज्ञ करणारा एकच महात्मा पाहिला. महाराज यज्ञ नाही. मग तुम्हाला बीज सांगायचं कोणतं आहे महाराज. नामरूपी बीज सांगायचं आहे का महाराज म्हणता नामरूपी बीज सांगायचं आहे का. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, तेच बीज आहे, तेच फळ आहे. त्या नामरूपी बीजाची कास तुम्ही धरली की त्याला फळ कसे लागतात. महाराज म्हणतात शुद्धच लागतात. कोणते लागतात ते सांगा. महाराज म्हणतात कोणती लागतात ते सांगत नाही, पण जे कोणती लागतात ती कशी असतात याचं वर्णन करतात महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. शुद्ध बीज पोटी, 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 शुद्ध बीज पोटी,
शुद्ध बीजा पोटी फडे रसाळ गोमटी नाम रूपी बीजाला लागलेले महाराज फळ कसे राहतात रसाळ आणि गोमटी महाराज ते नका सांगू नाम रूपी बीजाला लागलेली फळं कोणती असतात ते सांगा आता तर सांगितलं महाराजांनी मुखी अमृताची वाणी नाम रूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ आहे त्याची वाणी अमृतासारखी गोड असते या जगामध्ये प्रत्येकाची वाणी काही अमृतासारखी गोड नाही काही लोक इतके बोलता असं वाटते गड्या तू आमच्यातून पैसे घेऊन ते तोंड बंद कर बरं हां पण काही लोक फार कमी बोलतात पण त्यांचं आपल्याला आवडते गुरुवर मारुती बाबा कुरेकर फारच कमी बोलतात ज्ञानोबाराही सांगतात मनुष्याने कमी बोलावं तैसे साचानी मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मनुष्याने कमी बोलावं गोड बोलावं हे तरुण मंडळी कीर्तनाला ऐका गुरुवर बाबा सांगायचे उल्हासबाबा पाठामध्ये जे मनुष्य जास्त बोलतात त्यांचे शत्रूही जास्त असतात आणि जे मनुष्य कमी बोलतात त्यांचे शत्रूही कमी असतात कमी बोललं पाहिजे महाराजांनी कमी जर बोललं तर फायदा काय प्रत्येकाला आवडते आपलं महाराजांनी कमी बोललं पाहिजे की नाही हां कबीरजी महाराज असं म्हणतात ऐसी वाणी बोलिए मन का पान खोय ऐसी वाणी बोलिए मन का पान खोय और नको शीतल करे आप शीतल होय कबीरा आप शीतल होय कमी बोललं पाहिजे आणि मनुष्याने गोड बोललं पाहिजे शास्त्र असं सांगते दोन मनुष्य बोलत असले तिसऱ्याने बोललं पाहिजे का दोन जण बोलताय गुरुवर वक्ते बाबाच आहे ऐका बाबा म्हणायचे दोन जण बोलत असले तिसऱ्याने बोलायचं नाही एका ठिकाणी दोघं जण भांडण करत होते एक म्हणे मी ते 32 दात पाडून टाकील दुसरा म्हणे मी ते 64 दात पाडून टाकील आता खरं सांगा तिसऱ्याचं काम होतं का तिसऱ्याला का हो हे म्हणता 32 दात पाडून टाकीन मान्य पण तुम्ही म्हणता 64 दात पाडून टाकीन दात तर 32च हा म्हणे तू धरले तिच्यात तिसऱ्याची काय बोलायचं काम आहे का इतकं गोड बोलावं कमी बोलावं कसं बोलावं आहे का बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले आपल्या बोलण्याने जगाचा मालक नसला पाहिजे आपल्या बोलण्याने शेजारचा हालत नाही काय करता बोलायला फार मोवाळ बोला गोवाळ बोला दोन जण बोलता कावळाही बोलतो कोकिळाही बोलते तुम्हाला कोणाचं बोलणं आवडते कोणाचं आवडते तिनं पैसे दिले का तुम्हाला गाणं ऐकण्याचे पण आपल्याला कोकिळाचं बोलणं आवडते याचं कारण आहे कागा किसका धन रे कागा म्हणजे कावळा कागा किसका धन रे कोयल किसको दे मीठी बोली बोल के जग अपना कर ले कबीरा जग अपना कर ले फक्त गोड बोलायचा परिणाम आहे ते सर्वांना हवेशी वाटते म्हणून आपण सुद्धा गोड बोला मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी याच्याहून काय सिद्ध झालं सांगू का मी अभंगावर बोलत होता म्हणजे मी की लाईन सोडून गेलो नाही प्रमाणाला ना बरोबर मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आपलं बोलणं गोड असलं पाहिजे नाम रूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ आहे त्याची वाणी अमृतासारखी गोड असते म्हणून ऐका ज्यांची वाणी अजून अमृतासारखी गोड नाही झाली त्यांनी एक लक्षात घ्या की तुमचं भजन अजून व्यर्थ चाललं बघ हे तुकोबारांचं फळ आहे नाही का तुमचं नाही ज्याचं बोलणं कमी झालं ज्याचं बोलणं गोड झालं समजायचं त्याच्या जीवनामध्ये नामस्मरणाचं फळ त्याच्या जीवनात पदरात पडलं नाम रूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ मुख्य अमृताची वाणी आणि दुसरं आता सांगितलं महाराजांनी देह देवाचे कारणी खरं तर हा देह देवाच्याच कारणी लागला पाहिजे का जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण दयाची कुठे तो जोया भीवरे जातिनी कट धरोने आकरी पाऊले समाजी साजिरी अंतरी धरोनी राहीन जोया भीवरे जातिरी जोया भीवरे जातिरी
देवाच्या कारणीच लावण्याकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा, भजना करताच दिला. पण कोणाकोणाला उपदेश केला? याला त्याला सोडा. तुकोबारायांनी हाच उपदेश आपल्या स्वतःच्या पत्नीला केला. कुठं केला? तुम्हाला कथाभाग सर्वांना माहिती. असं म्हणे तुकोबाराय रोज उठले की या डोंगरावर या डोंगरावर त्या डोंगरावरती भजन करण्याकरता जायचे. 5 दिवस झाले तरी तुकोबाराय घरी आले नाही. जिजाबाईला फार चिंता पडली की माझा मालक कोण्या डोंगरावरती गेला माहिती नाही. तिथे गेल्यानंतर त्याच्या पोटामध्ये अन्नाचं कण आहे की नाही, कोणी दिलं की नाही, माझा मालक कसं आहे कोणाला मागणार नाही, उपाशी पोटी भजन करत असेल, माझ्या मालकाच्या पोटामध्ये काहीतरी अन्न घातलं पाहिजे. देह देवाच्या कारणी लावण्याकरता उपदेश आहे का? असं म्हणे जिजाबाई शेजारणीकडे गेली, बाजरीचं पीठ मागून घेतलं. कथाभाग प्रत्येकाला माहिती, पण गोड आहे का? बाजरीचं पीठ मागून घेतलं, 2 सुंदर बाजरीच्या भाकरी केल्या आणि थंडगार पाण्याचं मळकं घेतलं. हा इतिहास आजचा नाही, तब्बल आजच्या 400 वर्षापूर्वीचा आहे, 450 वर्षापूर्वीचा आहे. आणि जिजाबाई एका हातामध्ये थंडगार पाण्याचं मळकं, दुसऱ्या हातामध्ये बाजरीच्या भाकरी घेतल्या आणि डोंगर चढायला लागल्या. जाता 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 सांगितलं होतं मालकाने की आवडे, ज्या वेळेला तुला मला शोधायचं असेल तर प्रत्येक डोंगराच्या पायथ्याशी तू कान लागून बायचा. ज्या डोंगराच्या पायथ्याशी तुला विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला मिळालं, समजायचं त्या डोंगराच्या कडेवरती मी भजन करतोय. आज म्हणे भामचंद्र नाही, घोराडेश्वर नाही, भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी कान लावला, विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला मिळाला. जसा विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला मिळाला, आजच्या कल्पना करा, आज जर आपण गेलो तर आजही आपल्याला पायी म्हणतोय मी, गाडीनं नाही, आजही जर आपण पायी चढण्याचा प्रयत्न केला डोंगरावरती आपल्याला चढता येत नाही. फक्त कल्पना करा, विचार करा की आजच्या 400 वर्षापूर्वी तो डोंगर कसा असेल. तो डोंगर चढण्याकरता जिजाबाई जात आहे, पायामध्ये वाहन नाही, चप्पल नाही पायामध्ये, आणि चालता 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 थोड्या अंतरावरती गेल्या. एका हातामध्ये भाकरी आहे, एका हातामध्ये थंडगार पाण्याचं मळकं आहे, आणि जाता जाता म्हणे जिजाबाईच्या पायामध्ये काटा टुचला. जिजाबाईच्या पायामध्ये काटा टुचल्या क्षणी मोठ्याने आवाज दिला, आई ग, आणि खाली बसल्या. काटा काढण्याचा प्रयत्न केला, काटा काट्याने निघत नव्हता, काटा हाताने निघत नव्हता. जिजाबाईला कळलं जोपर्यंत काटा काढण्याकरता कोणी इथं येत नाही तोपर्यंत हा काटा निघत नाही. पण कोण काढेल काटा? या भल्या मोठ्या वनामध्ये, भल्या मोठ्या जंगलामध्ये येईल कोण? कोणीच नाही. फार प्रयत्न करते जिजाबाई, पण म्हणे थोड्या वेळानंतर पाठीमागून आवाज आला, आई साहेब, मी काढू का तुमच्या पायामधला काटा? जिजाबाईने पाठीमागे बघितलं, कुरडे कुरडे केस आहे, मेघ श्याम वर्ण आहे, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, आणि कोटी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर फिक्क पडेल एवढा लख प्रकाशाने तेजस्वी मुलगा उभा आहे. आणि तो जिजाबाईला बोलतो, आई साहेब, मी काढू का काटा? जिजाबाई विचारता, काय रे तुझं नाव? हा म्हणे मैना इठ्या. जिजाबाई मनातल्या मनात म्हणत होते, तुझं नाव पण ते की ते मला चालत नाही गड्या, पण पायातला काटा काढशील का? हा म्हणे मी चांगल्या चांगल्याचा काटा काढला, आकासूर, बकासूर, रुद्रासूर, कंसाचा काटा काढणारा मीच म्हणे. जिजाबाई बोलतात, तू बोलायत तर फार पटाईत दिसतो, पण माझ्या पायातला काटा काढशील का? एकदा संधी तर देऊन बघा. ऐका, तो महात्मा समोर आला. आपले बालपणीचे दिवस आठवा. लहानपणी आपल्याला जर शाळेमध्ये खेळत असताना काटा मोडला तर आपण घरी यायची, आणि घरी आल्यानंतर आपली आई आपल्या पायातला काटा काढायचा. मी जाणून सांगितलं लहानपण, कारण काटा 2 जण काढतात. लहानपणी आई काढते, मोठ्यापणी तेच तुमच्या जे मनात आहे की नाही तेच. लहानपणी आई काढते, मोठ्यापणी बाई काढते. फरक एवढा आहे की बाई काट्यानं काटा काढते. असू द्या, ऐका, पण आपली आई जसं आपल्या पायातला काटा काढते की नाही, तसंच तो महात्मा समोर आला. एका दगडावरती बसण्याकरता जिजाबाई बसल्या, दुसऱ्या दगडावरती स्वतः महात्मा बसला आणि जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवरती घेतला. काटा काढण्याचा प्रयत्न केला, काटा हाताने निघत नव्हता, काटा काट्याने निघत नव्हता. शेवटी काटा दाताने धरला, काटा बाहेर काढला. काटा जसा बाहेर काढला तेव्हा लाल रक्त बाहेर आलं, लाल रक्त बाहेर आलं, आणि पिवळा पितांबर फाडला. पिवळा पितांबर फाडला आणि जिजाबाईच्या पायाला बांधला. लाल अधिक पिवळा रंग संगतीनुसार भगवा रंग तयार होतो. तो भगवा रंग जिजाबाईला सांगत होता, जिजाबाई, ज्या महात्म्याची तुम्ही सेवा करताय तो फक्त तुझा पती नाही, तो पंचमवेद निर्माता तू काय, त्याचं भजन कर. त्याचं भजन केलं तर जीवनामध्ये कोणतीच आस उरणार नाही. विचारलं जिजाबाईने, का रे माझा मालक दिसला का तुला? हो, कुठं आहे? तो त्या कडेला भजन करतो या डोंगराच्या. असं म्हणे मंद मंद हळूहळू लंगडत लंगडत पायाने जिजाबाईने तिथपर्यंत प्रवास केला. तिथपर्यंतचा प्रवास केला आणि फक्त तुकोबारायांनी जिजाबाईला बघितलं. आवळे, अरे बरं झाली आली तू. अरे मी भजन करतोय, लोकांना भजन करताना दिसतोय, हे खरं आहे. मी गाथा लिहितोय, इंद्राणीचं पाणी गळागळा पिऊन सणा एक एक अभंग तयार करतोय, हे लोकांना दिसेल कदाचित, पण आवडे
हा गाथा लिहिण्याकरता आणि माझ्या जीवनामध्ये भजन करण्याकरता सर्वात जास्त उपकार तुझे आहे. कारण जोपर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण जात नाही तोपर्यंत भजन घडतच नाही. तुझ्या हातामध्ये कदाचित तुला भाकर वाटत असेल तर माझ्याकरता ती भाकर नाही. तुझ्या उजव्या हातातली भाकर म्हणजे माझ्याकरता विठोबा आहे. आणि तुझ्या डाव्या हातामध्ये जे सुंदर पाण्याचं मडकं आहे, थंडगार पाण्याचं मडकं आहे, ते फक्त मडकं नाही तर माझ्याकरता पांडुरंग आहे. आणलं तू माझ्याकरता. आण, बरं झालं 5 दिवसापासून. पण थोडी लवकर आली असती का? अगं मी आताच पुंडलिकवर तयारी केलं, आताच भजन संपवलं. तू जर लवकर आली असती तर तुझ्या कानावरती जगाच्या मालकाचं भजन पडलं असतं. जिजाबाई बोलते, मालक मला नाही ऐकायचं त्या मेल्याचं भजन. तुम्हाला त्याचं वेळ लागलं. तुम्ही या डोंगरावरती कडेवर चढून आले आणि तुमच्यामुळे मला पाठीमागे चढत चढत यावं लागलं. तर माझ्या पायात काटा टुचला, काटा गेला. काटा गेला दाखव दाखव म्हटल्यानंतर स्वतः तुकोबाराय जिजाबाईच्या पायाकडे पाहता. ऐका मंडळी, ज्यावेळेला पायाकडे बघितलं तर पायाकडे बघितल्यानंतर जसं लक्ष गेलं तुकोबारांचं पायाकडे बघत नाही, लाल रक्ताकडे बघत नाही. पहिलाच प्रश्न केला तुकोबारांनी, आवडे अरे पितांबर कोणाचा आहे? होता माय कोणी, कुरडे कुरडे केस होते, मेघ श्याम वर्ण होता, दिसायला फार सुंदर होता, त्याने माझ्या पायातला काटा काढला. अगं पाया पडली की नाही त्याच्या? पाया पडली की नाही त्याच्या? मालक मी तर त्याच्या पाया पडली नाही हो, पण जाता जाता तोच माझ्या पाया पडून गेला. अगं मी रोज या डोंगरावरून त्या डोंगरावर, कधी भामचंद्र, कधी घोराडेश्वर, कधी भंडाऱ्या, मी रोज या डोंगरावरून त्या डोंगरावर हजारो वेळा प्रवास करतो. हजारो वेळा माझ्या पायामध्ये काटे टुचतात. आवळे काटे टुचत नाही, मी काटा पाहून जाणून त्या काट्यावरती पाय ठेवतो. पायामध्ये कुरूप झालं काट्यांचा, जागा नाही काट्यांना, एवढे काटे माझ्या पायात आहे. काट्यांनी गच्च भरलेला माझा पाय आहे. पण माझ्या पायातला काटा काढण्याकरता कधी आला नाही ग तो. जो योगियांचे ध्यानी ध्याताना तुळशी, तो तू आम्हापाशी मागे पुढे. तू कोणत्या जन्मातलं पुण्य गेलो की जगाचा मालक आला आणि त्याने तुझ्या पायातला काटा काढला? जिजाबाईंनी फार सुंदर उत्तर दिलं. जिजाबाई बोलते, मालक मी कोणत्या जन्मातलं पुण्य केलं मला माहिती नाही, मी फक्त एक केलं, एका साधू करता भाकर घेऊन आले. एका साधू करता भाकर घेऊन आलं. ते जगातला परमोच्च लाभ आहे. जगाचा मालक आपल्या पायातला काटा काढतो. जिजाबाई शरण गेल्या. जिजाबाई बोलता, मालक मी फक्त तुमच्या करता भाकर घेऊन जर आली तर माझ्या पायातला काटा मालक काढतो, जगाचा मालक काढतो. पण मग मी हा देह जर त्याच्या कारणी लावला तर मग काय मिळेल? तुकोबाराय बोलतात, ऐका आवडे, खरं तर हा देह देवाच्या कारणी लावण्याकरताच आहे, तिथंच लावावा. येथे नसरे दुसरी हाती, येथे नसरे दुसरी हाती, येथे नसरे दुसरी हाती, येथे भेटी जावया, देवा 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 भेटी जावया. येथे नसरे दुसरी आटी, येथे नसरे दुसरी आटी, येथे नसरे दुसरी आटी, येथे नसरे दुसरी आटी. हा देह देवाच्या कारणी लावण्याकरता स्वतः तुकोबारांनी आपल्या पत्नीला उपदेश केला. हा देह देवाच्या कारणी लागला पाहिजे. नामरूपी बीजाला लागलेलं पहिलं फळ मुखी अमृताची वाणी, आपलं बोलणं गोड झालं पाहिजे. आणि नंबर 2, हा देह देवाच्या कारणी लागला पाहिजे. महाराज 2च फळ आहे का नामरूपी बीजाला? महाराज म्हणतात 2च फळ नाही, नामरूपी बीजाला लागलेलं तिसरं फळ सांगतात महाराज अभंगाच्या तिसऱ्या. सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ. जय हो भागवतराव. निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ, सर्वांगी निर्मळ,
जळ चित्त जैसे गंगा जळ गंगा जळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ ओ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ ओ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे वा सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जड. महाराज नाम रूपी बीजाला लागलेलं तिसरं फळ आहे. एकदा का तुम्ही भजन केलं की अमृतासारखी वाणी गोळही होते आणि गोळ झाल्यानंतर हा देह तुम्ही देवाच्या कारणी लावतात आणि या दोघी गोष्टी घडल्या रे घडल्या की तुमचं अंतकरण चित्त निर्मळ झाल्याशिवाय राहतच नाही. मग सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जड. एकदा का तुमचं चित्त अंतकरण गंगाजळासारखं पवित्र झालं रे झालं की तुम्हाला देवाकडे जावं लागत नाही. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तिथे. मग देवाकडे जावं लागत नाही तुम्हाला. तुम्ही तिथं राहा, जिथं आहे तिथं राहून भजन करा. जगाचा मालक भजन करण्याकरता येतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. असं म्हणे प्राप्त स्मरणी गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा घुले नेहमी लोकांनी दोनच अवस्थेमध्ये पाहिले. कोणत्या दोन अवस्थेमध्ये? गुरुवरे बाबांना तुम्ही जर पाहायला गेले तर गुरुवरे बाबा एक तर ज्ञानेश्वरी पारायण करताना दिसायचे. म्हणजे गुरुवरे बाबांना जर बघितलं, आमचे उल्हास बाबा वगैरे सांगायचे पाठामध्ये, आम्ही बाबांना पाहिलं तर कसं पाहिलं, एक तर खिडकीतून पाहिलं बाबाला तर बाबाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी असायची आणि ज्ञानेश्वरी नसली तर कमीत कमी माळ तरी असायची. किती माळ असायची? असे म्हणे गुरुवरे बाबा जर झोपले तो झोपल्यानंतर सुद्धा गुरुवरे बाबांची माळ चालूच होती. झोपल्यानंतरही तोंडातून विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल भजन सुरूच होतं. अशी माळ सुरूच होती. आपलीही बोटं फिरता राहती पण असे नाही फिरत, असे फिरता. गुरुवरे बाबा सांग पण रात्रभर भजन भजन चिंतनच. हां, कोण करते ते भजन? ज्ञानोबा असं बोलतात, जयाची चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी जया निजलिया ती उपाशी. वैराग्य गा त्यांचं भजन करण्याकरता ते भजन करत नाहीये, जगाचा मालक येऊन त्यांच्याकडून भजन करून घेतोय. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जड. हे सर्व फळ मिळतात का महाराज? एवढंच नाही, तिसरं फळ शेवटचं फळ महाराज सांगतात, तुका म्हणे जाती तापदर्शिनी विश्रांती. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये जे त्रिविध तापाने तुम्ही आपण ग्रस्त आहे ते त्रिविध ताप निघून जाता. कोणते त्रिविध ताप? थंडी ताप, हिवताप आणि संताप. शेवटचा तर प्रत्येकाला आहेच भाऊ, आहे की नाही? हे तीन ताप आहे, त्रिविध तापाने तुम्ही आपण ग्रस्त आहे. ते नाही ऐका, भागवत कथाच आहे ना आपल्याकडे. हां, आपण तुम्ही आज पहिल्याच दिवशी पाहिलं असेल, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय. जे तापत्रय कोणकोणते? आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. तुम्ही आपण ज्या त्रिविध तापाने ग्रस्त आहे या त्रिविध तापातून आपण निघून जातो. फक्त एकच केलं तर, कोणतं? नाम रूपी बीजाची कास धरली तर या अभंगाची संगती लागत नाही. असं जर घेतलं पहा, तुका म्हणे जाती तापदर्शिनी विश्रांती. तुका म्हणे जाती तापवर्षिणी विश्रांती असं लागत नाही. पण गुरुवरे वक्ते बाबा म्हणायचे या चरणाची जर संगती लावायची असली तर कशी लावायची आहे का? तुका म्हणे जाती असं चरण आहे आणि खाली तापदर्शिनी विश्रांती. या चरणाची संगती लावण्याकरता जो खालचा ताप आहे की नाही तो वरती घ्यावा लागतो. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, त्याच्याशिवाय लागत नाही. नाहीत मग तुका म्हणे जाती काय? जाती ताप दर्शनी विश्रांती, तो खालचा ताप वर घ्या. तुका म्हणे जाती
तापदर्शनी विश्रांती अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे जाते तुका म्हणे जाते म्हणे जाते तुका 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 म्हणे जाते तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती
बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी तेह देवाचे कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ आणि तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. नाम रूपी बीजाला लागलेल्या फळांचं महात्म्य महाराजांनी सांगितलं. तुमच्या जीवनामध्ये जर नामस्मरण असेल तर तुमची वाणी सुद्धा पवित्र होते, गोड होते, तुमचा देह सुद्धा देवाच्या कारणे लागतो. या दोघी गोष्टी झाल्या की तुमचं अंतकरण निर्मळ होते. मग तुम्हाला देवाकडे जावं लागत नाही, जगाचा मालक येऊन तिथं भजन करतो. एवढंच नाही, या जगामध्ये सर्वजण ज्या त्रिविध तापाने ग्रस्त आहे ते फक्त एकाच बळावरती जाते. ऐसे त्रिविध ताप सतसंगती जे श्रवणे विलया जाती. हे तिघज दिंगून जातात. फक्त तुम्हाला नामरूपी बीजाची कास पाहिजे. सरळ सरळ अभंगाचा भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली कीर्तनरूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, आईसाहेब मुक्ताबाईच्या चरणी, स्वानंद सुकनाशी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेतील सर्वच गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक झाली असेल तर तो माझा बुद्धीचा दोष. काही चांगलं वाटलं असेल तर ते जोग महाराज संस्थेचं आहे, मुक्ताबाईचं आहे. सर्वच गोड मंडळी आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. पहिला दिवस आहे पण चेहरे सर्व परमार्थिक आहे, म्हणजे ऐकणारे लोक आहे. आणि ऐकणारे असल्यामुळे सांगायला हे तुमचं नाही, पण तुमच्यावरती अनेक पूर्वजांनी आपल्या करून गेलेले साधना त्याचं फळ आपल्याकडे भेटते. मोठ्यांच्या व्यासपीठावरती तुम्ही सर्व लोकांनी प्रेमळ अंत करणारे एका सामान्य मुक्ताबाईच्या वारकऱ्याला तर संधी दिली म्हणून तुमच्या मनापासून धन्यवाद आहे. फार गोड मृदंगावादक आहे. पहिल्यांदा पाहिले पण फार गोड आहे. काही तिकडे साऊंडवाल्याला त्रास दिला नाही, नाही तर बरेच पकवायचे तिकडेच लक्ष राहायचं द्यायचं. तेच हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, काय पाहिजे तुला बाबा वाजवणं, पण गोड एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. गोड हरिभक्तपर्यंत वैभव महाराज वा वा सुंदर. आणि पाठीमागे माझे मित्र असण्याकरता म्हणजे रोजच कॉन्टॅक्ट पाहिजे असं काही नाही, मनातून प्रेम पाहिजे. आमचे कॉन्टॅक्ट फार कमी आहे, पण जेव्हाही कॉन्टॅक्ट होतात तेव्हा प्रेमाचे संबंध आहे. आमचे हरिभक्तपण कृष्णा महाराज आहे, याचं त्याचं नाही. आज महाराष्ट्रभर आपण सर्वजण ज्यांचा गोड आवाज ऐकतो, हरिभक्तपण आरू महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये वाढलेलं रोपट आहे आणि प्रत्येकाचं ते साधनेच आहे. म्हणून तुम्हाला ते गोडच लागणार आहे. हरिभक्तपरायण आमचे कृष्णा महाराज आहे. माझ्यासोबत असलेले तुमच्या विदर्भातले, शेगावातले, पण आज आळंदीमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर जे भ्रमण करत आहे, नाव ऐकून ठेवा, भागवतजी महाराज रिंगणी. फार सुंदर आवाजाचा गोड गळ्याचा माणूस आहे आणि माझ्यावरती लहान्या भावासारखं प्रेम करणारे. फार प्रेम आहे. आता किती प्रेम आहे मी शब्दातून सांगू शकत नाही, इतकं प्रेम आहे शब्दाच्या पलीकडे. अशा हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू मंगेशजी महाराज दाताळकर, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. पण महाराष्ट्रभर जरी नाव असलं तरी एक वाक्य गादीहून सांगण्यासारखं आहे. फार मोठे ते, पण त्यांच्या मोठेपणाला अजूनही अहंकाराची बाधा नाही. आणि मुक्ताबाईकडे विनंतीच एवढी आहे की दादा तुम्ही फार मोठे व्हा, किती मोठे व्हा, आम्हाला गौरव वाटेल एवढे मोठे व्हा. फक्त तुमच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत ते अहंकाराचा, महाराजांनी काय भाषा वापरली आहे का, अहंकार नाही म्हटलं बरं, फार गोळ आहे बापा. नामदेवरायांसारखी बुद्धिमत्ता पहा तुम्ही. अहंकार नाही, अहंकाराचा वाराही होऊ देऊ नका. मग कल्पना करा, वारा जर एवढा भयानक आहे तर अहंकार किती भयानक असेल. म्हणून आपण सर्वांना विनंती करू, त्यांना असंच उत्तरोत्तर प्रगती हो, मोठे हो आणि आपल्या गावाचं, आपल्या सर्व भागाचं नाव त्यांनी गौरव करो. 2 मिनिटं गोड मुक्ताबाईचं भजन करू. मुक्ताबाईचं भजन झालं की ज्ञानेश्वर माऊली होती. जोपर्यंत सूचना होत नाही, सर्वांना विनंती आहे, तोपर्यंत कोणीही जागा सोडू नका. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो, सर्वांनी गोड भजन करा. वा वा, वैभव महाराज सुंदर. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताई, योग माया मुक्ताई, ब्रह्म चित्कला मुक्ताई, श्री संत मुक्ताई. आदिशक्ती मुक्ताई, योग माया मुक्ताई. टाळी सर्वजण गोड गोड गोड. श्री संत मुक्ताई. आदिशक्ती मुक्ताई, योग
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोलिलेले पुढे विठवा मुनी महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार आपला समापराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा